सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. खूप अशा कमेंट येतात, की आज मी जो उपाय केलाय त्याच्याने मला फोन येईल का माझ्या पार्टनरचा? किंवा मी जो उपाय केलाय त्याचा नक्कीच मला फायदा होईल का? बऱ्याच लोकांचा काही गोष्टींवर विश्वास नसतो किंवा त्यांना हे करू की नको करू असं वाटत असतं. तर बघा, तुम्हाला विश्वास नसलेल्या गोष्टी तुम्ही करू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, येईल का असं सांगू नका. तुम्ही येणार आहे म्हणजे तुम्हाला मी नेहमी सांगत असते, की एखादी गोष्ट झालेली आहे, ह्या पद्धती ज्यावेळेला तुम्हाला विचार करायला सांगते, त्यावेळेला होकारार्थी विचार ज्याला आपण म्हणतो, ते होकारार्थी विचार करत चला. उगाच काहीतरी कमेंट करून दुसऱ्या माणसांना निगेटिव्ह करू नका. आता आजचा जो विषय आहे, तो विषय तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती जी कोणी आहे, ती तुमच्या जवळ यायला पाहिजेत. तुमचं प्रेम तुम्हाला परत मिळायला पाहिजेत. त्यासाठीचा खास असा उपाय आहे. मग तो तुमचा नवरा असू द्या किंवा तुमचा प्रियकर असू द्या किंवा तुमचे घरातली कुठलीही आवडती व्यक्ती असू द्या, जी तुमच्यापासून अतिशय लांब गेलेली आहे. परंतु ती व्यक्ती तुमच्याजवळ तुम्हाला पुन्हा नव्याने हवी आहे. त्यासाठीचा हा उपाय आहे. तर काय करायचं? आपण दिवसभरात खूप सारं पाणी पितो. ते पाणी आपण अगदी कळत-नकळत असंच पीत असतो. म्हणजे फक्त पाण्याची बॉटल घेतो किंवा ग्लासात पाणी घेतो आणि ते पाणी फटकन पिऊन टाकतो. आता हेच पाणी तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करून देणार आहे. तुमचा पार्टनर तुम्हाला परत मिळवून देणार आहे. तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती हेच पाणी तुम्ही पिणार आहात आणि ती व्यक्ती तुमच्या जवळ येणार आहे. कशा पद्धतीने पाणी प्यायचं, कुठल्या गोष्टीचा विचार करायचा, काय करायचं व्यवस्थितपणे सांगते. ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना WhatsAppला जाऊन नक्की शेअर करा. एखाद्या काचेच्या ग्लासात पाणी घ्या किंवा तुमच्याकडे जर तुम्ही ऑफिसला जात असाल, तुम्ही बॉटलमध्ये घेतलं घेतलं असेल, परंतु ट्रान्सपरंट हवं. जे पाणी तुम्ही घेऊन जातात ते ऑफिसला किंवा घरात जरी पिणार असाल तरी पण ते ट्रान्सपरंट ग्लास असेल तर योग्य राहील. आता जे ग्लासात तुम्ही पाणी घेतात त्या पाण्याला तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. म्हणजे तुम्ही त्या पाण्याकडे पहा. काही क्षण पाण्याकडे पाहत राहा. थोडंसं पाणी ते शांत होईल. त्या पाण्याकडे पाहून तुम्हाला एकच गोष्ट बोलायची आहे. काय? तुम्हाला काय बोलायचं आहे, की तुमचा पार्टनर तुमच्यापासून लांब गेलेला आहे, तर तुम्हाला बोलायचं आहे, की पाण्याला म्हणायचं आहे, की "हे पाण्या, तू सर्व काही माझ्या आयुष्यात व्यवस्थित करून देणार आहे." म्हणजे माझा लांब गेलेला जो पार्टनर आहे, तो माझ्या जवळ आलेला आहे. आम्ही पुन्हा गुण्यागोविंदाने नांदतो. ह्या पद्धतीने तुम्हाला ज्या काही तुमच्या अफर्मेशन आहेत, त्या पाण्याला द्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे पाणी पूर्ण पिऊन घ्यायचं. पाणी वेस्ट करू नका. ज्यावेळेला तुम्ही पाणी वेस्ट कराल त्यावेळेला तुमचा चंद्र खराब होतो आणि चंद्र खराब झाल्यावर पुढे बरंच काय काय होतं एखाद्या व्हिडिओत नक्की सांगेन. परंतु अशा पद्धतीने हे पाण्याला चार्ज करा आणि हे पाणी पीत राहा. पूर्ण दिवसातनं तुम्हाला 1 वेळा, 2 वेळा जेवढ्या वेळेला टाईम मिळेल तेवढ्या वेळेला त्या पाण्याला तेवढा वेळ द्या, तेवढं अफर्मेशन द्या आणि त्यानंतर पहा हे जे पाणी आहे हे तुमच्या जीवनात काय जादू करतं. तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती तुमच्या जवळ येणार आहे किंवा तुम्हाला जी काही तुमच्या मनातली इच्छा आहे, ती इच्छासुद्धा पूर्ण करण्यासाठी ह्या पाण्याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. पाणी एक अशी गोष्ट आहे, जी आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. पाणी जसं आपलं आरोग्य चांगलं ठेवतं, त्याचप्रमाणे आपल्या मनातल्या इच्छासुद्धा पूर्ण करण्याचं काम हे पाणी करू शकतं. परंतु तुम्ही हे पाणी कसं पिता त्याच्यावर सर्व अवलंबून आहे. आता तुम्हाला होकारार्थी इच्छा बोलायच्या आहेत ह्या पाण्याकडे पाहून आणि हे सर्व पाणी तुम्हाला प्यायचं आहे. प्रत्येक वेळेला असंच पाणी प्या आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा, की तुम्ही जे पाणी पिलं आणि तुम्ही ज्या पाण्याला होकारार्थी इच्छा दिल्या, त्या तुमच्या जीवनात पूर्ण झाल्या की नाही झाल्या. कारण ज्या वेळेला तुम्ही पाणी हे चार्ज कराल, त्यावेळेला हे पाणी तुम्ही ज्या गोष्टी बोललेल्या आहात, त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला परत मिळवून देण्याचं काम हे पाणी नक्कीच करणार आहे. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा.